ठीक आहे. बघा आता आपण आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत 7व्या गणातले धातू. याच्या अगोदर आपण गण 3 आणि गण 2 या दोन्ही गणातले काय केले होते धातू पाहिले होते. फुल स्क्रीन करते बघा. स्क्रीन बदलली का मला सांगत चला. ठीक आहे. ठीक आहे. आता हे जे आहे सप्तम गणातले धातू, जसे आपण पहिला गणातला पहिला गण घ्यायचो गट पहिला घ्या गणाचा. ठीक आहे. गणाचा पहिला गट घ्या. जी कालार्थ प्रत्यय होती तीच कालार्थ प्रत्यय याही वेळेस आहे. तो कालार्थ प्रत्यय बदललेले नाही. सेम आहे मी वा मा सीथ तीथ अंती. आता आजच्या जो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 7व्या गणाचं जे लक्षात ठेवायचं आहे तर ते आहे गणाचं जे स्वतःची ओळख आहे विकरण. तर ते आज आपल्याला काय आहे गणाचं विकरण न आहे. तिसऱ्या गणामध्ये विकरण जे होतं ते द्वित्व होतं, म्हणजे रिपीट होत होता वर्ण. ठीक आहे. आणि दुसऱ्या गणाला विकरण नव्हतं. ठीक आहे. हे आहे लक्षात. हे विकरण लक्षात घ्यायचो. विकरण कसं लागतो का धातू म्हणजे शब्द कसा तयार होतो तो बघू आपण. पहिलं असते मूळ धातू. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस मध्ये मूळ धातू, प्लस विकरण. विकरण कशाचा गणाचं जे इथे न आहे. ठीक आहे. आणि विकरण फक्त मी लिहितो आणि प्लस कालार्थ प्रत्यय. कालार्थ प्रत्यय. ठीक आहे. हा मिळून एक क्रियापद तयार होते. क्रियापद तयार होताना या तीन गोष्टी लागतात. एक लागतो मूळ धातू, त्याच्यासोबत लागतो विकरण, जे काही विकरण त्या गणाची ओळख असेल ते, आणि नंतर लागतो कालार्थ प्रत्यय. आपल्याला इथे विकरण आहे न. ठीक आहे. हे माहिती आहे. कालार्थ प्रत्यय बघा प्रथम पुरुषची मी व म, द्वितीय पुरुषची सी थ थ आणि तृतीय पुरुषची ती त अंती. ठीक आहे. लक्षात आलं. पुढे बघू पुढची स्लाइड. स्लाइड बदलली का समीक्षा? स्लाइड बदलली. वर्तमान काळ. हो. ठीक आहे. आता बघा एक मिनिट आपण याला इरेज करून टाकू. आता हेच काय मूळ धातू कालार्थ प्रत्यय आणि विकरण लावून शब्द कसे तयार होतात ते बघू आपण याच्या स्लाइड मध्ये. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, परत तुम्हाला समजेल दोन्ही गोष्टी पाहिले ते. ठीक आहे. बघा आता तयार कसं होतंय. भुज धातू. भुज धातू म्हणजे उपभोगणे किंवा खाणे. ठीक आहे. भुज धातू आहे आपल्याला आणि प्रश्न विचारले जातात भुज धातूवर. तर वर्तमान काळ कसं, वर्तमान काळाचे आपण कालार्थ प्रत्यय काय पाहिजे मी व म. आता हे भुज धातूचे रूप बघा कसे तयार होते. भुनजमी, भुंजवा आणि भुंजमहा. हा हे जे आहे ते न चा प्रोनाउन्स आहे. ठीक आहे. त्याला पूर्ण न दिला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण डिटेल्स जाणार नाही. ऍज इट इज जसे आहे तसे तुम्हाला काय करावं लागेल, पाठ करावं लागेल. काही गोष्टी तुम्हाला या संस्कृत अनिवार्य विषयामध्ये पाठच करणे गरजेच्या आहे. त्यामध्ये हे धातू पाठ करायचे आहे. 7व्या गणातले तरी धातू तुम्हाला पाठ करायचे. बाकी दुसऱ्या आणि तिसऱ्या गणात तुम्ही काहीतरी त्याला वेगळी काहीतरी ओळख देऊन लक्षात ठेवू शकता. पण इथे मात्र तुम्हाला बारीक बारीक गोष्टी बदलतात त्या पाठच करण्यात. रूप काय तर होते प्रथम पुरुष मध्ये एक वचन भुनजमी. भुनजमी म्हणजे आता इथे भुजा म्हणजे आपण उपभोगणे किंवा खाणे हाते.
वर्तमान काळात मी उपभोग घेतो किंवा मी खातो असा अर्थ होतो. ठीक आहे, भुनजमीचा. भुंजवाहाचा आम्ही दोघं उपभोग घेतो किंवा दोघं खातो या अर्थी. भुंजमहाचा आम्ही सर्वजण, बोलणारा त्याच्यात इन्क्लूड राहतो, आम्ही सर्वजण उपभोग घेतो किंवा खातो या अर्थी. सेम तसंच भुनक्षी द्वितीय पुरुष एकवचन, तो खातो, तो उपभोग घेतो. भुंक्त ते दोघं खातात किंवा उपभोग घेतात. आणि भुंक्त बघा इथे विसर्ग इथे आहे, इथे विसर्ग नाही. जिथे विसर्ग नाही ते बहुवचन असं लक्षात ठेवा, द्वितीय पुरुष मध्ये. भुंक्त ते दोघं उपभोग घेतात किंवा ते सर्वजण उपभोग घेतात किंवा ते सर्वजण खातात. ते सर्वजण म्हणजे द्वितीय पुरुष मध्ये ते ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत, ज्याच्याशी बोलत आहोत. आता इथे भुनकती, आता हे मग तो खातो, तो उपभोग घेतो, ते दोघं खातात, ते दोघं उपभोग घेतात, कोणीतरी वेगळेच, तुम्ही आणि माझ्यापेक्षा. ठीक आहे, तुम्ही भुनकती. हा, भुंजती, भुंजंती म्हणजे ते सर्वजण, तुम्ही आणि मी, प्रथम पुरुष आणि द्वितीय पुरुषच्या व्यतिरिक्त कोणीतरी अन्य, त्या सगळ्यांना आपण जेव्हा उपभोग घेतात किंवा खातो असं म्हणतात, तेव्हा क्रियापद तयार होते भुंजंती. भुंजंती. ठीक आहे, लक्षात ठेवा, पाठ करून घ्या, कारण की याच्यावर प्रश्न येणार आहे. हे तुम्हाला येऊ शकते, रूपवर्गामध्ये विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, आता आपण स्लाइड बदलू. स्लाइड बदलते का सांगाल मला? उदाहरण पहा, हे लिहून घ्या. अहम भोजनम भुंज्मि, वयम भोजनम भुंजुवः, आवाम भोजनम भुंजुमः. ठीक आहे, अहम आवाम. तिथे परत करेक्शन काय क्लिअर झाली नाही आहे या ठिकाणी. अहम भोजन भुनज्मि, भोजनम भुंज्मः. ठीक आहे, आणि वयम भोजन भुंज. लक्षात येते का? काय याच्या कर्सर मध्ये काय लक्षात येते तुम्हाला? बघा, एक तर इथे याला रिप्लेस करा किंवा मग याला रिप्लेस करा. ठीक आहे, अहम बरोबर आहे, अहम भोजन भुनज्मि. आता इथे अहम भोजन भुंजुवः, हा भुंजुवः पाहिजे, ते इथे भुंजमः झाला आहे. वयम भोजनम भुंजुमः. ठीक आहे, मी वहन म्हणतो ना, तो महा कुठे पाहिजे आपल्याला? वयम मध्ये पाहिजे आणि आवाम मध्ये वहा पाहिजे. ठीक आहे, भुंजुवः भुंजुवः, हे थोडं खालतीवरती झालंय, थोडं लक्षात ठेवा. पुढे त्वं भोजनं भुनक्षि, युवां भोजनं भुंक्तः, युवं भोजनं भुंक्तः. हे बरोबर आहे. ठीक आहे, हे तीनही बरोबर. त्वं भोजनं भुंक्तः, युवं भोजनं भुंक्तः. नंतर स भोजनं भुनक्ति, तौ भोजनं भुंक्तः, तौ भोजनं भुंक्तः, ते भोजनं भुनन्ति, ते भोजनं भुंजन्ति. ठीक आहे, आता भुंजन्ति आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकते, रूप ओळखा, किंवा भुनक्ति विचारलं जाऊ शकते. रूप ओळखामध्ये तुम्हाला या 9 पैकी कोणतंही रूप ओळखायला सांगितलं जाऊ शकते. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? क्लिअर आहे?
चल बघू आपण पुढची स्लाइड. हा फक्त करेक्शन जो आहे ते लक्षात ठेवाल, खालती वरती करायचं आपल्याला. स्लाइड बदलली. चंदन काय आलाय आता? प्रथम भूतकाळ. प्रथम भूतकाळ आहे. प्रथम भूतकाळ. ठीक आहे चला. त्या दिवशी स्लाइड बदलत नव्हतं तुम्ही सांगत नाही. ठीक आहे बघा आता काय होते प्रथम भूतकाळामध्ये काय होतं प्रत्येकाचे काय आहे? अंग म स किंवा विसर्ग तम त स तम त ता अन त ता अन याची रूप बघा कशी तयार होते. पाठ असेल तुम्हाला, पाठ आहे की नाही? नसेल तर परत लक्षात घेऊन घ्या चांगल्यापैकी. ठीक आहे आता बघा याची रूप कशी आहेत. लागतोय अ आणि म. ठीक आहे अम लागत आहे अबुझम. हे थोडं कठीण आहे लक्षात ठेवायला, पण सरावाने होईल. अभुंज्व भूक ओळखायला दिली ना, भूक ओळखायला तर तुम्ही याच्यावरून ओळखू शकता. ठीक आहे निमावरून. ठीक आहे अम व म भूतकाळातले. ठीक आहे हा गुणक पण परीक्षेला विचारणार आहे, विचारण्याची शक्यता पण आहे. दोनपैकी कोणते रूप सांगले तरी काय हरकत नाही. अगुणकता आणि इथं काढायचं राहिला आपण भुंजन. ठीक आहे भुंजन ठीक आहे. ही जी आहे ती नवरूप तुम्हाला प्रथम भूतकाळातली भुज धातूची आहे. त्याच्यात आता रूप कसे वाक्य कसं तयार होते ते बघू पुढच्या स्लाइडला. स्लाइड बदलली का? बाहेर आला हो सर. बघा आता उदाहरण लिहून घ्या. अभोजनम अभोजनम वयम भोजनम अभुंज्व आवम भोजनम अभुंज्म त्वम भोजनम अभुनक त्वम भोजनम अभुनक्तम द्वियम भोजनम अभुक्त स भोजनम अभुनक तो भोजनम अभुनक्ताम ते भोजनम अभुंजन. ठीक आहे इथेही वर रिपीट झाला आहे.
तो करेक्शन आहे, इथे ब नाही आहे, इथे ब लिहू नका. ठीक आहे, लिहून घ्या. आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तसं व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता, व्हिडिओ मध्ये येते तुम्हाला. ठीक आहे, हे समजलं काहीतरी. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आता परत. ठीक आहे, आता पुढे बघू. भुज धातू आज्ञार्थ आणि आवाम ही तंत तूर्ताम अंतू. ठीक आहे, भुज धातू आज्ञार्थ. म्हणजे रूपक आकाश तयार होते. बघा, ठीक आहे, रूप उदाहरण बघा टाकतो. गुणजानी गुणजाव गुणजाम. आता थोडं रिपीट फास्ट बघू आपण. अबुंधी अबुंतम अबुंत, सॉरी अ म्हणतो मी, चुकीचं. बुंधी बुंत गुणक्तू. गुणक्तू अनेकदा विचारला आहे. ठीक आहे, गुणक्तूचा व्यवहारात पण उपयोग होतो, म्हणून तुम्हाला हे गुणक्तू लक्षात घ्यायचं आहे. आज्ञार्थ तृतीय पुरुष एकवचन. भुंगताम आणि भुंजंतू. ठीक आहे, त्याची रूप बघा कशी तयार होते. शेवटचे काही मिनिट शिल्लक आपल्याकडे. बघा, हे रूप तयार झाले. अहम भोजनम भुंजानी वयम भोजनम भुंजाव आवाम भोजनम भुंजाम त्वम भोजनम भुंजी युवाम भोजनम भुंक्तम यूयम भोजनम भुंक्त सह भोजनम भुनक्तु तौ भोजनम भुंक्ताम ते भोजनम भुंजंतु. ठीक आहे, या पद्धतीने लक्षात घ्या. शेवटचा विद्यार्थ याम याव याम या यातम या यात याताम युहू. युवर अनेकदा प्रश्न विचारले जातात. आता भुज धातू कसा तयार होतो बघायचा. हे बघा, भुंजा भुंजाव आणि भुंजाम. भुंजा भुंजातम भुंजात भुंजात भुंजाताम भुंजुहू. ठीक आहे, याचे रूप बघा तयार कसे होते. उदाहरण, हे उदाहरण आहे. अहम भोजनम भुंजाम वयम भोजनम भुंजाव आवाम भोजनम भुंजाम त्वम भोजनम भुंजा युवाम भोजनम भुंजातम यूयम भोजनम भुंजा सह भोजनम भुंजा तौ भोजनम भुंजाताम ते भोजनम भुंजुहू. ते भोजनम भुंजुहू. ठीक आहे, उदाहरणाची स्लाइड दिसली होती का? स्लाइड दिसत आहे उदाहरणाची समीक्षा. ठीक आहे, आता धन्यवाद. इथे आपला काय झालंय, सातवा गणातला जो धातू आहे, सातवा धातू जो आहे गण, सातव्या गणाचा, तो क्लिअर होतो. भुज धातू. याच्या व्यतिरिक्त आपल्याला परत सातव्या गणात धातू छिद धातू आहे, रुध धातू आहे आणि हिंस धातू आहे. हे तीन धातू मी तुम्हाला तिन्ही धातूचे फोटोज पाठवतो. त्या पद्धतीने तुम्ही काय करा, एक असाइनमेंट तयार करा. या पद्धत जसे आज्ञार्थ, वर्तमान, भूतकाळ, आज्ञार्थ आणि विद्यार्थी, या चारही याच्यात तुम्हाला एक एक धातू लिहून काय करायचं, पाठवायचं. ठीक आहे, हे असाइनमेंट आहे आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला मी काय करतो, सेंड करतो. काही अडचण? चंदन? नो सर. समीक्षा? समीक्षा काही अडचण? वैष्णवी का वैष्णवी? वैष्णवी
मांडवकर ही कोण आहे? नाही. दिव्या आहे का ही दिव्या? हो सर. अच्छा समजलंय? ठीक आहे, मी व्हिडिओ पाठवतो, पाहून घ्याल जर काही अडचण राहिली तर. ठीक आहे, चला थांबू मग इथे.